समाजाचा आणि भारताचा जर इतिहास पाहिला तर आपला सगळा इतिहास पराभवाचा आहे. इंग्रज या देशात आले, राज्य करून गेले. मुस्लिमांची आक्रमण झाली, 700 वर्ष त्यांची राजवट टिकली. जे जे आले ते आपल्याला जिंकून इथं राज्य करून गेले. याची कारण काय आहे? म्हणजे असं म्हणतात, या देशाची माती जर कोण केली असेल तर या देशाची माती जातीनं केली. मग या देशामधली ही जी या देशाची माती करणारी जात आहे, नेमकी ती आहे कुठं? म्हणजे उद्या जर मी तुम्हाला असं आव्हान दिलं की या देशातल्या माणसाची जात मला आणून दाखवा, 25 लाख बक्षीस घ्या. म्हणजे तुम्ही तेली जातीचा पांढरंग पकडून द्या नाचा, तुम्ही अशी जात बाहेर काढायची. हे अशी काढली जात बाहेर, कुणबी हिरव्या रंगाची, तेली पिवळ्या रंगाची, महार काळ्या रंगाची, ब्राह्मण पांढरे पांढरे शुभ्र, असं काहीतरी काढून दाखवा. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की हे आव्हान आपण जिंकू शकणार नाही. त्याचं कारण जातीला मेंदूच्या पलीकडे अस्तित्वच नाही. पण जी जात इतकी दीर्घकाळ टिकली, म्हणजे एकूणच सगळ्या समाजशास्त्रज्ञांचा एक अनालिसिस करण्याची पद्धती असते की जी गोष्ट दीर्घकाळ टिकते त्याला काही ना काही फिलॉसॉफिकल आधार असतो. म्हणजे महात्मा फुलेंच्या हे लक्षात आलं होतं की इतके दिवस जर या पद्धतीने हे व्यवस्था टिकत असेल त्याला काही ना काही फिलॉसॉफिकल आधार असला पाहिजे. म्हणजे कुत्र्यानं प्लेट चाटली तरी लोक धुवून वापरतात, पण माणसाचा स्पर्श जर माणसाला झाला तर माणसं इथं विटाळ बांधतात. हे इतके दिवस का टिकलं याचा अंदाज महात्मा फुलेंना आला होता की याला कोणीतरी फिलॉसॉफिकल आधार दिला. कारण विदाऊट तात्विक आधाराशिवाय एखादी गोष्ट दीर्घकाळ टिकत नाही. मग तो तात्विक आधार काय आहे तो महात्मा फुलेंनी जेव्हा शोधला तेव्हा अनेक प्रश्न महात्मा फुलेंच्या डोक्यात निर्माण झाले की काही माणसांचा जन्म हा माणसाच्या तोंडातून झाला आणि काही माणसाचा जन्म हा एखाद्या माणसाच्या पायातून झाला. हे ज्यांनी सांगितलं होतं त्यांच्या फायद्याचं होतं, ठीक होतं. पण ज्यांच्या घरीदारी मुलं जन्माला घालणारी अनुभव असणारी मंडळी असतात त्यांनी याच्यावर विश्वास का ठेवला? मग महात्मा फुलेंच्या लक्षात असं आलं की यांनी विश्वास ठेवला कारण यांचा वरचा मजला चालत नव्हता. मग वरचा मजला का चालत नव्हता? तर त्यांच्या असं लक्षात आलं, वरचा मजला चालण्यासाठी जे पाहिजे होतं ते त्या वरच्या मजल्याला भेटलं नाही आणि मग त्याचं नाव होतं विद्या. आणि म्हणून मग महात्मा फुलेंनी पुढचे सगळे ओळी लिहिलेले आपल्याला दिसतात. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, या वित्ताने शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे महात्मा फुलेंचा अंदाज असा होता की ही विद्या आम्हाला भेटल्यानंतर आमचं डोकं चालायला लागेल. प्रश्न आज असा आहे की आम्ही एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा भारतातली जाती व्यवस्था खिळखिळी म्हणजे नष्ट तर सोडा, खाली खिळखिळी सुद्धा होताना दिसत नाही. आणि म्हणून हा विषय आपण या पद्धतीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केला. याची एक सुंदर कथा मी तुमच्या पुढे ठेवतो. या देशामध्ये जर परकीय आक्रमण जिंकली असतील तर ते सगळीच्या सगळी यंत्रणा बाहेरून घेऊन आले नाहीत. याच देशातल्या काही माणसांनी त्यांना मदत केली. आणि ही मदत करणारी जर माणसं कोणती असतील तर हे अस्पृश्यतेने जेरीस आणलेले शूद्र वर्णातली मंडळी होती. ही बाबासाहेब आंबेडकरांच्याही लक्षात आलं होतं की याच लोकांनी त्यांना मदत केली. आणि म्हणून इतिहासाचं वर्णन करत असताना जर शूद्र वर्णातल्या लोकांनी देशद्रोह केला असं आपण म्हणणार असाल तर बाबासाहेबांनी त्याचं उत्तर असं दिलं की त्यांनी देशद्रोह केला हे बरोबर आहे, पण तुम्ही आधी त्यांच्यासोबत मानवद्रोह केला आणि म्हणून त्यांनी देशद्रोह केला. शेवटी देश म्हणजे देशातली माणसं असतात. ही आंबेडकरांची लाईन मी सांगतो त्या कथेला फार पॅरलल आहे. अहमद शाह अब्दाली नावाचा एक मुसलमान आक्रमक होता. त्याला या भारतावर आक्रमण करायचं होतं आणि भारतावर आक्रमण करण्यासाठी आपण जिंकू की हरू, सध्या काय भारताची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी त्याने पंतप्रधानाला भारताच्या दौऱ्यावर पाठवलं. हा अहमद शाह अब्दालीचा पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यानं
सगळ्या सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीचं सगळं विश्लेषण केलं, सगळा अभ्यास केला आणि राजाच्या दरबारात रिपोर्ट सादर केला की राजे महाराज, आता जर आपण लढाईला सुरुवात केली तर 100% खात्रीनं आपण लढाई जिंकू शकतो. आता आपण लढाईला, आक्रमणाला सुरुवात केली पाहिजे. अहमदशाह अब्दालीनं जेवढं सैन्य त्याच्याजवळ होतं तेवढं सैन्य घोडदळ, पायदळ आणि सगळं सैन्य सोबत घेतलं आणि एक एक प्रदेश ताब्यात घेत जिंकत तो पुढे येत होता. साधारणतः सिंधू नदीपर्यंत आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपलं अर्धाधिक सैन्य संपलं. पुढची लढाई कशी जिंकायची याची काळजी त्या राजाला वाटायला लागली. आणि संध्याकाळच्या वेळेस सूर्य मावळला की किमान त्या काळात लोक एथिकल होते, लढाई थांबायची. म्हणजे मला नेहमी असं वाटते की जुने लोक खूप एथिकल होती. म्हणजे बायकोने चितेवर जाळत होती पण कमीत कमी तिला जन्माला येऊ देत होती, वाढवत होती, लग्न लावत होती आणि तिचा नवरा मेला तर जाळत होती. पण हाच इतिहास शिकून आपण इतके खतरनाक झालो की पोरगी गर्भाशयात आहे म्हटलं तरी तिला आपण बाहेर येऊ देत नाही. म्हणजे आपल्यापेक्षा जाणणारे बरे होते याच नाही, किमान त्यावेळेस दिवस मावळला की लढाया थांबत होत्या. लढाई थांबलेली आहे. राजा आणि राजाचा पंतप्रधान दोघही जण चिंताग्रस्त आहे आणि चिंता एकाच मुद्द्याची आहे की आपलं अर्धाधिक सैन्य संपलेलं आहे, पुढची लढाई बाकी आहे, पुढची लढाई कशी जिंकायची. राजा चिंताग्रस्त असताना राजाचं लक्ष समोरच्या सैन्यावर पडलं आणि राजाच्या लक्षात असं आला की आपल्याही इथं सैनिकांचा स्वयंपाक सुरू आहे, पलीकडल्याही सैनिकांचा स्वयंपाक सुरू आहे. पण आपल्या इथं जो स्वयंपाक सुरू आहे त्याचा धूर एकाच जागेवरून निघतो, पण पलीकडल्या सैनिकांचा स्वयंपाकाचा धूर मात्र जागोजाग दिसतो. ही भानगड काय आहे. आता हा पंतप्रधान देश पाहून गेला असल्यामुळे सगळा आत्मविश्वासानं खचलेला हा राजा पुढची लढाई कशी जिंकायची, कारण अर्ध्याच्या वर सैन्य संपलेला आहे, चिंतेत राजा आहे. सहज या धुराचा प्रश्न म्हणून त्याने पंतप्रधानाला विचारलं आणि पंतप्रधानाने उत्तर दिलं की राजे महाराज, ज्या देशासोबत आपण लढाई करतो आहे त्या देशाची परिस्थिती फार वेगळी आहे आणि म्हणून मी तुम्हाला रिपोर्ट सादर केला की आता आपण लढाईला सुरुवात केलं तर लढाई जिंकू शकतो. राजाने विचारलं काय परिस्थिती वेगळी आहे, ठीक आहे, पण ते जागोजाग धूर दिसतो, ही भानगड काय आहे. त्यावेळेस पंतप्रधानाने उत्तर दिलं, राजे महाराज म्हणे आपल्या इथं सैनिकांचा स्वयंपाक सुरू आहे, त्याचा धूर एकाच जागेवर निघतो. त्याचं कारण आपल्या सैनिकांना एका ठिकाणी एकत्र शिजवलेलं, एकत्र बसून जेवायला जमते. पलीकडला जो राजा, हिंदू राजा, त्या राजाचं तसं नाही आहे. त्या राजाचं जे सैनिक आहे त्या सैनिकांमधले यानं जब बनवलं तर त्याला जमत नाही, त्याचा हात लागला तर याला पटत नाही, याचा स्पर्श त्याला जमत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जातीच्या सैनिकांचा स्वयंपाक वेगवेगळा करावा लागतो. तीनही फेज गेलेले आत्मविश्वासाचे, सगळा आत्मविश्वास गमावलेल्या राजाला एकदम आत्मविश्वास आला आणि राजाच्या हातावर हात मारून मानते लढाई जिंकली. आता पंतप्रधान चाट पडला की आपला पुरा राजा थंडगार झालेला होता, सगळा आत्मविश्वास केलेला होता, आता एकदम आत्मविश्वास कसा काय आला, हाच प्रश्न त्याने राजाला विचारला आणि राजाने छान उत्तर दिलं. राजाने उत्तर असं दिलं, लढाई जिंकली. पंतप्रधान म्हणे महाराज कसं, फार सोपं आहे म्हणे. पंतप्रधान म्हणतात पण महाराज कसं, आतापर्यंत तुम्ही चिंताग्रस्त होते. अरे सोपं आहे म्हणे, जी माणसं एका ठिकाणी एकत्र येऊन एका ताटात जेवू शकत नाही, ती माणसं एका ठिकाणी एकत्र येऊन एका उद्दिष्टासाठी लढू शकत नाही. पुढे जातीच्या आधाराने पलीकडलं सैन्य तोडलं, त्यातलंच सैन्य आपल्या बाजूने घेतलं आणि पुढची लढाई जिंकला, पुढचा प्रदेश ताब्यात घेतला. ही कथा मी एवढ्यासाठी तुमच्या पुढ्यात सांगितली की ज्या देशात तुमचा माझा जन्म झाला त्या देशामध्ये माणसं कमी राहतात आणि जाती जास्त राहतात. बरं गंमत अशी की आम्ही तेली आहोत म्हटलं जमतच नाही. पहिले पुन्हा कंसा, एक बैली तेली आहे का दोन बैली तेली आहे, अरे बैल गेले, घाणे गेले, घरी धाराचे पाकिट आले तरी सुरूच आहे, किती बैली तेली आहे. माझ्यासोबत एक गुरुजी होता, आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात जेव्हा दोघे सोबत लागलो, वर्धेतलाच सेलू तालुक्यातले सावरकर नावाचे गुरुजी होते. दोघे जण आम्ही नोकरीला लागलो, एकाच खोलीत राहत होतो, दोघांचे लग्न झालं नव्हतं.
त्याला म्हटलं दोघांचे लग्न झालं नाही, स्वयंपाक करावं लागते, एक टाइमचा तू करत जा, एक टाइमचा मी करतो, एकाला एक टाइमचा आराम होते. त्या गावातल्या लोकांना शोध लावला बरोबर की आपल्या गुरुजी तेली आहे. त्यानं बरोबर शोध लावल्यानंतर त्याला तेली वस्तीत राहिले नेलं. बरं माहीत झालं नव्हतं ना आता तेली आहे म्हणून. त्याला तिथं जाऊन विचारलं तुम्ही किती बैली तेली. आता तो होता वर ते कळला. त्याला ह्या प्रश्नाचा रोग काही समजला नाही किंवा त्याच्या डोक्यातही नसत. त्याला सांगितलं मी 5 बैली तेली. घर मला उडालाच, हे 5 बैली तेली आले कुठून म्हणे. कारण 1 बैली पाहिले, 2 बैली दिले, तुम्ही कसे 5 बैली मला माहित नाही म्हणे. तुम्ही विचारलं मी सांगितलं. अरे पण तुम्ही 5 बैली झाले कसे. माझ्या 2 जोड्या आहे म्हणे, 1 पोरा आहे घरी. 2 जोड्या म्हणजे 4 बैल बरोबर. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या माणसाले हे पोटजात म्हणजे मुद्दा मला सांगण्याचा अर्थ असा होता की इथं माणसाचा विचार माणसानुसार केला जात नाही, जातीनुसार केल्या जाते. हे वास्तव जे भारतातलं आहे. अनेक महापुरुषांनी ही व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न केला, पण ती आधुनिक काळामध्ये सुद्धा संपत नाही. त्याचा काय बेस आहे तो बेस सांगणारा हा विषय आहे. म्हणजेच आपल्या देशामध्ये समताधिष्ठित समाज रचना निर्माण करायची असेल, आपल्या देशामध्ये विषमता नष्ट करायची असेल, आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल, लक्षात घ्या समाजशास्त्रामध्ये छान मांडणी केल्या जाते की ज्या देशातली जनता परस्पर मानसिक एकात्म असते त्या देशाची भौगोलिक सीमा कोणीही तोडण्याची हिंमत करू शकत नाही. आणि ज्या देशातली जनता मानसिक दृष्ट्या परस्पर विभक्त झालेली असते त्या देशाची भौगोलिक सीमा तोडण्यासाठी बंदुकीची गरज नाही. आपल्या इथं माणसं एकमेकापासून इतके तुटलेले आहे, आपण राष्ट्र म्हणून एक राहत नाही. आपल्या याच्यात भेद करणारे इतके सगळे मुद्दे आहेत धर्मापासनं, आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं किती कठीण असू शकते त्याच्यासाठीचा हा विषय आहे. या विषयाचा आता नीट आपण समजून घेऊ की काल मी आखण्याला सुरुवात केली होती. तुम्ही मगाच्या पंकजनं सांगितलं कोणतंही चॅनल काढा आणि कोणत्याही चॅनलवरचा कोणताही महाराज पकडा, तो हायटोनवाला पकडा नाही तर लो टोनवाला पकडा, काही तर कुत्र्यासारखे येतात असे जोरजोर हाय पिच मध्ये. ते सगळ्या माणसांच्या मांडणीमध्ये हा आत्मा आजही येतो. त्याचं बेसिक कारण आहे सगळं अध्यात्माचा डोलाराच आत्म्यावर उभा आहे. कारण आत्मा मानला तरच पुढची सगळी मांडणी करता येते. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं हे आत्मा काय आहे त्याची एक मांडणी मी काल केली होती की माणूस अपघाती मेला. चाकूचं उदाहरण दिलं होतं आठवते सगळ्यांना. म्हणजे चाकूचं उदाहरण याच्यासाठी दिलं होतं की चाकू निर्माण झाला, त्याचा वापर कांदे कापण्यासाठी झाला तर चांगला आहे, पण तो जर माणूस मारासाठी झाला असेल तर याच्या चाकूचा दोष नाही. माणसाच्या मेंदू वापरण्याच्या गरजेतनं आत्म्याची निर्मिती झाली आहे खरं, बरोबर आहे. पण या आत्म्याचा पुढे जाऊन असा गैरवापर होईल असं वाटलं नाही. काय झालं माहिती का, माणसाला प्रश्नाची उत्तर भेटत नव्हती. समजा माझा मित्र मेला आताच्या काळात, आपण त्याला काढून आलो. आता लक्षात घ्या की आता गाडून आलो जाडून आलो, आज तुम्ही शिबिरात बसले, स्वप्न कसे पडतात, कॉन्शियस माइंड कसा ऑफ असतो, कसे डोळ्याच्या रेटिनावर माणसं येतात हे तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे आज तुम्हाला स्वप्नाचं उत्तर कळलं. पण समजा 2000-3000 वर्षाच्या आधी माणूस मेला आणि त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी इतर प्राण्यांनी खाऊ नये म्हणून त्याला कुठं गाडलं, गड्ड्यात गाडलं. रात्री घरी येऊन झोपला आणि रात्री घरी येऊन झोपल्यानंतर जो मेला होता गाडला होता तो स्वप्नात आला. आला प्रश्न निर्माण, ज्यानं गाडला असेल त्यानं काय प्रश्न निर्माण होईल. आपण त्याला मातीत गाडलं होतं, उरून माती मीच लुटली होती आणि रात्री जो गाडला होता तो रात्री स्वप्नात जसाच्या तसा आला. उत्तर काय काढलं असेल यानं, उत्तर हेच काढलं. झोपला कुठं होता, गुहेत किंवा घरी, बरोबर आहे. गाडला कुठं होता, बाहेर. स्वप्न जर मला घरी पडलं आणि स्वप्नात जर माझ्या तो दिसत असेल, पुढचं तर लॉजिकली उत्तर काय निघते, याचा अर्थ गड्ड्यात नसला पाहिजे. रात्री जेव्हा तो घरी आला तेव्हा तो गड्ड्यात नसला पाहिजे. मग यानं ठरवलं गड्ड्यात आहे का नाही पाहू. गड्डा उतरला, गड्ड्यात जसाच्या तसाच. मग याच्या लक्षात आला हा तर गड्ड्यात होता, रात्री कोण आलं होतं. याच्यावरनं त्यांनी कल्पना विकसित केली की आत्मा नावाचं प्रकरण असं आहे जे शरीर सोडते पण पाहिजे तेव्हा शरीर धारण करू शकते. शरीर विनाशी आहे, आत्मा अविनाशी आहे. शरीर नाशवंत आहे
पण आत्मा अमर आहे या पद्धतीच्या कल्पना पुढे विकसित झाल्या. आणि ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस कोण मरतो, कोण नष्ट होते, शरीर नष्ट होते. आत्मा कसा असतो, अमर असतो. मग हा आत्मा ज्यावेळेस म्हाताऱ्या माणसाचा असतो, म्हणजे सगळ्या इच्छा, वासना, आकांक्षा, महत्वाकांक्षा तृप्त झाल्या असा म्हातारा माणूस जर मेला तर त्याचा आत्मा वर स्वर्गात जातो. पण हा जर तरुण असेल, लग्न व्हायचं बाकी आहे, बाकी सगळं झालं आणि ऍक्सिडेंट झाला आणि लग्न व्हायच्या आधी मेला, तर जसा म्हाताऱ्या माणसाचा आत्मा वर स्वर्गात जातो तसा याचा आत्मा स्वर्गात जात नाही, कारण याचा बॅकलॉग आहे आधुनिक भाषेत. त्याला असं म्हणतात हा आत्मा कसा आहे, अतृप्त आहे. आणि ज्या क्षेत्रातला याचा बॅकलॉग आहे त्याला म्हणतात वासनेच्या क्षेत्रात तो अतृप्त आहे. कोण्या क्षेत्रात? मग या आत्म्याचं म्हणजे या लग्न न झालेल्या पोराच्या आत्म्याचं भूतात रूपांतर होईल आणि मग त्याच्या कव्हरेज एरियामध्ये लग्न झालेली असो का नसो, कव्हरेज एरियात जे बाई येईल तो तिला झपाटेल, मग त्याचा बॅकलॉग तो पूर्ण करून घेईल. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की आत्मा एकच आहे, पण अपघाती मेला तर त्याचा काय होतो तयार, भूत. पण तोच जर म्हातारा माणूस असेल तर त्या म्हाताऱ्या माणसाचा आत्मा याच्यासारखा अतृप्त नाही राहत, तो कुठं जातो, वर स्वर्गात जातो. आता स्वर्गात जात असताना तो सोबत पाप पुण्याचं गाठोडं नेतो, असा शब्द आला, गाठोडं. सुटकेस ब्रीफकेस आली काय, काऊन नाही आली? यस राईट, असा विचार केला तर बरोबर उत्तर भेटतात. ज्यावेळेस ही पुस्तकं लिहिण्यात आली त्यावेळेस ब्रीफकेस आणि सुटकेस नव्हतं, सगळे बाया मंडळी कपडे बांधण्यासाठी काय बांधायच्या, गाठोडेच बांधायच्या, म्हणून पाप पुण्याचं ते गाठोडं आलं. मग हा आत्मा वर स्वर्गामध्ये पाप पुण्याचं गाठोडं घेऊन जाते. स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाचा अकाउंटंट आहे चित्रगुप्त त्याचं नाव, त्याच्यानंतर तो गाठोडं उघडते. आताच्या भाषेत जर नव्या भारी भाषेत लिहितील ते कदाचित, आता सुरुवात झालेली आहे, आता परिभाषेमध्ये लिहिले तर ते वर गेल्यानंतर तो कॉम्प्युटर सुरू करते आणि त्याची फाईल काढते असं म्हणत, कारण हे सगळं नेटवरून गेलं आता तिकडे. टॅलीमध्ये अकाउंट करेल आणि त्याच्यानंतर त्याचं पाप किती झालं आणि पुण्य किती झालं याचा हिशोब केला जाते. उदाहरणासाठी आपण समजू, आता हा अ नावाचा माणूस हा तेली जाती होता, हा मेला म्हातारा होऊन, याचा आत्मा कुठे गेला, स्वर्गात गेला. स्वर्गात गेल्यानंतर त्याची फाईल काढली. आता आपल्याला फाईल वापरायला लागला, आता गाठोडं पिपडं बंद करायला लागलं, त्याची फाईल काढली. या फाईल मध्ये अकाउंट मध्ये टॅली केली पाप पुण्याची. पाप झालं 60% आणि पुण्य झालं 40%. हा जो आत्मा ब्रह्मदेवाच्या स्टोर रूम मध्ये जमा झाला, हा मूळ मेला तेव्हा कोण्या जातीत होता, तेली जातीत होता. तेली जातीमध्ये असताना त्यानं जे काही उपद्व्याप केले त्याच्यातनं अकाउंटिंग मध्ये जे काउंट झालं त्याच्यात पाप किती झालं, 60%, पुण्य किती झालं, 40%. आणि मग या अ नावाच्या माणसाला ब्रह्मदेव पुन्हा खाली जन्माला पाठवलं. त्याला म्हणतात, त्याला काय म्हणतात, पुनर्जन्म. पण याला पुनर्जन्म पाठवताना खाली जात आहे ना, बरोबर आहे. मग कोण्या जातीत टाकला आता, नाही, तेली असतानाच हे झालं ना, पाप जास्त झालं. त्यामुळे पाप जास्त झाल्यामुळे तेल्यापेक्षा खाली कोण आहे, तेल्याने विचारलं, भडकन माळाईचं नाव सांगते. आणि कुणबेने विचारलं तर तुमच्यापेक्षा खाली कोण आहे, तर भडकन तेलाचं नाव सांगते. यार आपल्याला हे लक्षात घ्या, कोणीतरी कोणाला खायला समजत असते, मुलावर पण बसून नाही माहीतच नाही. त्यामुळे आता लक्षात घ्या, हे हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला म्हणतात कर्मविपाकाचा सिद्धांत. का रात्रंदिवस ठासू ठासू आत्मा शिकवल्या जाते, का सांगितलं जाते, कारण आत्मा नाकारला रे नाकारला का या देशाच्या जातीचा वृक्ष कोसळूनच पडतो. आणि म्हणून ते झाड मी इकडे काढलं. हे जात नावाचं झाड आहे आणि या जातीच्या झाडाला लागलेले हे फळ आहे. जातीय दंगली, शोषण, विषमता, फुटीरता, भेदभाव, अस्पृश्यता, काय काय असेल ते सगळे जे हे फळ आहे त्या झाडाला लागलेले. हे जे जातीचं झाड आहे ते जातीच्या झाडाची माती कशाची आहे, आत्मा पुनर्जन्माची आहे. आणि हे जातीचं झाड चांगलं सतत हिरवगार राहावं याच्यासाठी खताचं काम कोण करते,
म्हणजे विषयांची चैन तुमच्या लक्षात आली असेल. हे एकमेकांचे विषय लक्षात घ्या. आता हे फलज्योतिष कसं करते का, जसं नशिबात असलं तसं होते. बरं MA झालेले पोट्टे असं बोलतात. म्हणजे मी शिकवलेल्या पोरी आजकाल बस स्टँडवर भेटली, एक पोरगी पण परवा भेटली, मी काही ओळखली नाही. होती केवढी, झाली केवढी, शिकायला होती तेव्हा वेळ झाली, आता आंब्याचं फळ झाले, कसं ओळखाली मी काही ओळखलं. सर ओळखलं नाही. म्हटलं ते काय म्हटलं काय सुरू आहे, काही नाही सर म्हणे तसं तर माझा MA करायचा विचार होता, परंतु मला काही करता आलं नाही. म्हटलं का नाही करता आलं. नाही म्हणजे सर त्यांनी ठरवलं. म्हटलं ते तू कोण ठेवला होता का, मी पाहिला काय, बापाला शोधला काय आणि रक्तात सापडला काय, जसा नशिबात असतो तसा भेटतो की नाही म्हणे. त्याच्यामुळे माझ्या नशिबात होता तसा भेटला. आता MA करायचा विचार होता, म्हणजे BA झाली तरी तिच्या डोक्यातलं नशीब गेलं नाही. आता लक्षात घ्या नशीब कसं तयार होते. हा जो पहिली जातीतला माणूस आहे जो मेला होता, यानं पाप किती झालं 60%, पुण्य किती झालं 40%. त्यामुळे हा जो नव्यानं जन्म घेईल आता हा कोण्या जातीत जाईल, माळी जातीत. म्हणजे तेली होता तेव्हा त्यानं तेल काढलं, पण माळी असताना आता त्याला काय करायला लागल, शेतीच करायला लागल. कारण मागच्या जन्माच्या पापाचा तो परिणाम लक्षात. म्हणजे हे त्यानं जे मागच्या जन्मात केलं, त्या मागच्या जन्मामध्ये जे पाप जमा झालं, त्या पापाचे परिणाम म्हणून त्याला हा जन्म भेटला. लक्षात घ्या. आणि मग हा जो माणूस आहे आता या जन्माचं त्याचं नाव ब, या जन्मातलं त्याचं नाव काय ब. म्हणजे याचं जे या जन्मात त्याला जे भोगावं लागेल ते आहे ते तयार झालं नशीब. ते काय तयार झालं नशीब. आणि मग माळी जातीतला हा माणूस आपलं नशीब पाहिले जाते. आपल्या नशिबात भविष्यात काय आहे आणि मग नशीब आणि भविष्यात काय आहे हे सांगायचं काम कोण करते, फलज्योतिष करते. आणि आता तुमच्या असं लक्षात येईल, हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतावरच आपल्या देशातली जात उभी आहे. आणि या सिद्धांताचा बेस आत्मा. जगात कुठेही आजपर्यंत आत्मा सिद्ध झाला नाही. आता आपण त्याच्या उलट तपासण्या घेऊ, उलट तपासण्या. मी काय म्हणतो माहिती का, जो खरंच जर आत्मा असता की नाही तर फार बरं झालं असतं. मला आतून असं वाटते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे कोंबड्या, बकऱ्या, छेदीन, फील गुड, शायनिंग इंडिया याची काही गरजच नसते. त्याचं कारण सांगतो. आत्मा जर असता तर फारच प्रश्न सोपे झाले असते. आता पाहू, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताची लोकसंख्या किती होती, 35 कोटी, बरोबर आहे. आज लोकसंख्या किती झाली, 135 कोटी, बरोबर आहे. सर 136 आहे आता आता पाहू. आता लक्षात घ्या, जन्मासाठी कोण आवश्यक लागतो. विदाऊट आत्मा माणूस जन्म घेऊ शकत. बरं आत्मा कारखान्यात तयार करतो येता काय, नाही करताय, बरोबर आहे. मग समजा 1947 साली आता पाकिस्तानातले आत्मे भारतात आले म्हणा, तर पाकिस्तानातली संख्या वाढली, बरोबर आहे. प्राण्यांचे आत्मे प्रमोशन भेटल्यामुळे ट्रान्सफर होऊन माणसात आले असं म्हणा, तर प्राण्यांची संख्या वाढली, बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या की समजा या 35 कोटीतले 5 कोटी मेले, म्हणजे ब्रह्मदेवाच्या स्टोर रूम मध्ये किती जमा झाले, 5 कोटी झाले, बरोबर आहे. मग ब्रह्मदेवाला आता इथे किती होतील, पुन्हा 30च होतील, बरोबर आहे. ब्रह्मदेवाच्या स्टोर रूम मध्ये 5 कोटी आत्मे शिल्लक आहेत. कशासाठी, जन्माले पाठवण्यासाठी. म्हणजे भारतात किती कोटी जन्माले पाठवू शकते, 5च कोटी, बरोबर आहे. बऱ्याच्यातले आणखी आपण सोडून दिले, काही मोक्षाला जाऊ शकतात ना. ज्याचं 100% पुण्य झालं त्याला काय भेटते, मोक्ष भेटते, ते सोडलेच आपण. म्हणजे पुन्हा किती जन्माला येऊ शकतात, 5च कोटी जन्माला येऊ शकतात. लोकसंख्या 135 135 कोटीवर गेली. प्रश्न निर्माण होतो, बाकीचे आत्मे आले कुठून. तेच ना, परग्रहावर सजीव सृष्टी अजूनपर्यंत सिद्ध झाली नाही. त्याच्या पुढे म्हणजे तार्किक उत्तर लक्षात घ्यायचं. उत्तर जर बयासारखे द्यायचे असेल तर काही देता येते. मुद्दा असा आहे की आता मुद्दा असा तिकडली लोकसंख्या वाढली असेल ना, तिकडली संख्या वाढली असेल ना, संख्या सगळीकडे काय आहे, वाढती आहे. बाकीचे आत्मे आले कुठून,
हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा उत्तर एकच येते, आत्मे जन्माला घालण्याची यंत्रणा कुणाच्या हातात आहे? माणसाच्याच हातामध्ये आहे. पण याचं उत्तर माणसाला भेटत नव्हतं पहिला मुद्दा. बरं, हा आत्मा आहे कसा? आत्म्याचं वर्णन काय केलं जाते? आत्म्याचं वर्णन काय? त्याला रंग, त्याला वास नाही, त्याला चव नाही, त्याला आकार नाही. आणि आता मागच्या सत्रामध्ये आपण ज्ञानेंद्रियचे ज्ञान मिळवण्याचे किती साधनं आहेत आपल्याकडे? 5. नाक, कान, त्वचा, जीभ. म्हणजे हे काय म्हणतात माहिती आहे काय? आत्मा आहे, पण त्याची अनुभूती या 5ही इंद्रियानं घेता येत नाही. मग आहे कसं समजायचं? तर ते काय म्हणतात माहिती आहे काय? की त्याच्यासाठी 6वं इंद्रिय लागते. कुठून आणलं आणि काय आणलं समजायला काही मार्ग नाही. 6वं इंद्रिय, 6th सेन्स लागतो म्हणजे त्याला ते समजून घेण्यासाठी. म्हणजे आता लक्षात घ्या, या रंग नाही, रूप नाही, वास नाही, चव नाही, तरी आपण ते आहे म्हणून स्वीकारतो. बरोबर आहे? आता लक्षात घ्या, माझ्या हातात काय आहे? पाण्याची बॉटल आहे. झाकण कोण्या कलरचं आहे? हिरव्या कलरचं आहे. त्याच्यात काय आहे? पाणी आहे. बॉटल कोण्या रंगाची आहे? पांढऱ्या रंगाची आहे. बरोबर आहे? आता माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात आहे, तुम्ही म्हणा दिसत नाही ना. माझ्या हातात बॉटल आहे, पण ती माझी बॉटल त्या आत्म्यासारखी स्पेशल आहे जे डोळ्यानं दिसत नाही. तुम्ही म्हणा का थोडासा तिचा आकार पाहू द्या. माझी बॉटलच अशी आहे की ती निर्विकार आहे, म्हणजे तिला आकार नाही आणि विकार सुद्धा नाही, गुणा अवगुणांच्या पलीकडे आहे. तुम्ही म्हणा का थोडीशी म्हणजे काही वाजवा नसले आवाज येते का? माझी बॉटलच अशी स्पेशल बॉटल आहे सध्याची का तिचा आवाज सुद्धा येत नाही. किती लोक माझ्या हातातली बॉटल स्वीकारतात? तुम्ही काय म्हणा माहित आहे का? अरे वरच्या मधल्यात गडबड झाल्यासारखी दिसते, कालपासून ऐकून राहिलं म्हणून काही सांगून राहिले, हातात काहीच नाही. काय म्हणते? बॉटल आहे. बरोबर आहे? मग आता जर माझ्या हातातली बॉटल तुम्हाला मान्य होत नसेल तर आत्मा कसा मान्य होतो? त्याचं बेसिक कारण असं आहे, आपल्या समाजातल्या माणसाला प्रश्नाची उत्तरं भेटत नव्हती, त्याची अडचण होती. या अडचणीचा छान जीव कसा येतो, मग माणूस जगतो कसा? छान मेणबत्तीचं उदाहरण देऊन आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता येते. मेणबत्तीचं जगणं म्हणजे माणसाचं जगणं आहे. काय काय लागते मेणबत्ती पेटण्यासाठी? म्हणजे मेणबत्ती जळण्यासाठी मेण लागते, आगपेटी लागते, त्याच्यात सूत लागते, आणखी भरभर पंखा सुरू असेल मेणबत्ती लावलेली लागते. होईल काय? नाही. समजा जोऱ्याचा वारा आला तर मेणबत्ती काय होते? विझते. जोऱ्याचा वारा येणे, मेणबत्ती विझणे म्हणजे माणूस मरणे. सगळे घटक ज्यावेळेस एकत्र येतात, पोषक वातावरण असते, तोपर्यंत माणूस काय होतो? जगतो. समजा मेणबत्तीच्या आतमध्ये चुकीचे रसायन टाकून दिले मधल्या कप्प्यात आणि मेणबत्ती पेटवली आणि त्या रसायनाला सुरुवात झाल्यानंतर मेणबत्ती काय होईल? बंद पडली. याचा अर्थ काय झालं? मेणबत्तीच्या आतमध्ये काहीतरी गडबड आहे. या मेणबत्तीचं उदाहरण देऊन आपण छानपैकी माणसाला जीव कसा काम करू शकतो हे उत्तर आपल्याला देता येतात. आत्मा नाही याचे जगभर प्रयोग जे झाले ते प्रयोग फक्त नोंदवून घ्या. पहिला प्रयोग झाला, त्या प्रयोगाचं नाव आहे स्पार्क डिस्चार्ज एक्सपेरिमेंट ऑफ जेबीएस हेल्डेन. प्रयोगाचं नाव जेबीएस हेल्डेन आहे फक्त, तो कधी कधी ओपनरच्या नावाने येते. स्पार्क, त्या प्रयोगाचं नाव आहे स्पार्क डिस्चार्ज एक्सपेरिमेंट ऑफ जेबीएस हेल्डेन. स्पार्क डिस्चार्ज एक्सपेरिमेंट ऑफ जेबीएस हेल्डेन. दुसरा प्रयोग आहे एजी फॉक्स. या एजी फॉक्सनं काही माणसाच्या पेशी अमायनो ऍसिड्स पासून बनतात, म्हणून त्यानं अमायनो ऍसिड्स घेतले. 72 तास पर्यंत ते उकळले, 72 तास पर्यंत, आणि त्याच्यानंतर एक डिश बनवली. त्याला पेट्रिटिस असा शब्द त्याला वापरला. त्याच्यावर काही केमिकल टाकली आणि त्याच्या असं लक्षात आलं की जे अमायनो ऍसिड्स आपण उकळले त्यातला जो कच्चा पदार्थ तयार झाला, काही दिवसानंतर त्याच्यावर काही केमिकल टाकल्यानंतर त्याचं एका पदार्थाचे 2 पदार्थ म्हणजे डुप्लिकेशन होताना त्याला दिसतात आणि पुनरुत्पादन हे सजीवाचं पहिलं लक्षण आहे. मग प्रश्न निर्माण असा होता की 72 तास ते ऍसिड उघडल्यानंतर त्याच्यात आत्मा कुठून घुसला असं. हा एजी फॉक्सचा प्रयोग आहे.
आधीचा जो प्रयोग लिहिला कोणता, स्पार्क डिस्चार्ज एक्सपेरिमेंट ऑफ जेबीएस हेल्डेन. हा प्रयोग काय नीट समजून घ्या. जगभरामध्ये फिलॉसॉफीमध्ये शिकवलं जात होतं निर्मात्याशिवाय निर्मिती नाही. या जगाने कोणीतरी निर्माण करणारा आहे. शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की बिग बँग थिअरी नंतर जेव्हा हा द्रव्य फेकला गेला आणि पृथ्वी ज्यावेळेस थंड होत होती त्यावेळेस या पृथ्वीचं तापमान काही कोटी म्हणजे अंश सेल्सिअस असेल, काही हजार अंश सेल्सिअस असेल. आणि ही पृथ्वी बनवणारा या टेम्परेचरले चैतन्य, याला शब्द कोणता वापरतात, जड आणि चैतन्य असा तो वाद होता. चैतन्यातून जडाची निर्मिती असं शिकवलं जात होतं. आणि या जगाला निर्माण करणारा मग त्याला नाव आपल्याकडे दिलं ब्रह्मा. हे जे चैतन्य आहे हे चैतन्य एवढ्या तापमानाला टिकलं कसं, नसं समजत. मी सोपं उदाहरण सांगतो. एक गुंड पाणी उकळायचं, चांगलं 100 अंश सेल्सिअस तापमान उकळायचं. एक कोंबडी घ्यायची, कोंबडी जिवंत आहे की नाही याची खात्री करून घ्यायची. जिवंत कोंबडी पाण्यात टाकायची, 5 मिनिटं ठेवून बाहेर काढायची. प्रयोगाचा निष्कर्ष काय निघेल, कोंबडी मेली. म्हणजे कोंबडीमधलं जे चैतन्य होतं ते चैतन्य किती अंश सेल्सिअस संपलं, 100 अंश सेल्सिअसला संपलं. मग या पृथ्वीचा निर्माता जो कोणी आहे म्हणतात तो एवढ्या तापमानाला ते चैतन्य टिकलं कसं. म्हणून इथून क्ल्यू आला शास्त्रज्ञानं की या पद्धतीने जी सांगितल्या जाते पृथ्वीची निर्मिती ती त्या पद्धतीने झालीच नसावी, दुसऱ्या कोणीतरी पद्धतीनं झाली असावी. आणि म्हणून त्यांनी तो अंदाज बांधला. त्यावेळेचं वातावरण एका चंबूत घेतलं, त्यावेळेचे वायू एका, हे सगळं करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जेबीएस हेल्डेन आणि ओपलर. 9व्या वर्गाच्या मागच्या सिलेबसमध्ये हा प्रयोग होता. पण आपले तर सगळे प्रयोग फक्त परीक्षेसाठी मार्कासाठी शिकवले जातात, त्याच्यामुळे कोणते नीट प्रयोग काय झाले याला तेही समजत नाही. हे सगळं वातावरण त्या चंबूमध्ये निर्माण केलं. त्यावेळेचं जे टेम्परेचर असेल ते टेम्परेचर त्याच्यामध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड बसवले. त्यावेळेचे जे काही किरण असेल त्या किरणांचा मारा केला. हा प्रयोग काही वर्ष त्यांनी केला, कारण पृथ्वीवर हा प्रयोग किती वर्ष झाला, हजारो वर्ष झाला. आणि त्याच्यानंतर या प्रयोगाला त्यांनी जी किट बसवली होती त्या किट मध्ये काही पदार्थ जमा होताना त्यांना दिसले. आता लक्षात घ्या, ती किट त्यांनी खोलल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पेशी बनण्यासाठी जेवढे पदार्थ लागतात त्यातले 60% पदार्थ त्याच्यात निर्माण झालेले त्यांना दिसले. त्यातनं त्यांच्या लक्षात आलं की समुद्रामध्ये एक पेशीय जीवजंतू बनण्यासाठी ज्या पद्धतीची प्रक्रिया घडून आली असावी त्यातनं तो सजीव निर्माण झाला. हा पहिला प्रयोग, तो दुसरा प्रयोग, तिसरा प्रयोग. तिसऱ्या प्रयोगाचं नाव आहे आर्टिफिशियल सिंथेसिस ऑफ डीएनए. आर्टिफिशियल सिंथेसिस ऑफ डीएनए हा प्रयोग करणारा तो माणूस भारतीय होता. पण आपल्या देशात गुणवान माणसांची किंमत मेल्यानंतरच होते. जिवंतपणी त्याचा कोणी विचारत नाही आणि मेल्यानंतर मग त्याचे पुतळे करतात, त्याला हार टाकतात, पुतळा हारानं थंडगार होऊन जाते आणि जिवंत माणूस प्रश्नाची उत्तरं देऊन थंड होते. अशी आपल्या देशाची अवस्था आहे. हा प्रयोग म्हणजे आर्टिफिशियल सिंथेसिस ऑफ डीएनए हा प्रयोग ज्या माणसाने केला त्याचं नाव आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. हा भारतीय माणूस होता. याचं इथं चाललं नाही. खूप माणसांना आपला उजेड पाळासाठी दुसऱ्या देशात जावं लागतंय, कारण आपला देशच सुद्धा खतरनाक आहे. हे अमेरिकेत गेले, अमेरिकेचं सदस्यत्व त्यांनी स्वीकारलं. अमेरिका सरकारने त्यांना जे जे पाहिजे ते दिलं. हा मोठा प्रयोग आहे. नोबेल पारितोषिक त्यांना भेटलं. नोबेल पारितोषिक म्हणजे जिल्हा परिषदच्या गुरुजीला भेटलेलं आदर्श शिक्षकाचं पारितोषिक नव्हे. ते सायन्स मधलं मॅनेजच करता येत नाही. त्यांनी काय प्रयोग केला तो एवढा फक्त आपण समजून घेऊ. त्यांनी आता आपल्याकडे माहिती आहे का, आत्म्याशिवाय निर्मिती म्हणजे जन्म नाही, आत्म्याशिवाय जन्म नाही. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, प्रत्येक सजीवामध्ये काय असतो, जीव असतो. मग हरगोविंद खुरानाने प्रयोगशाळेतले निर्जीव पदार्थ घेतले, निर्जीव केमिकल्स घेतले आणि त्या निर्जीव केमिकल पासून डीएनएचा जिवंत मॉलिक्यूल तयार करून दाखवला. आणि डीएनएचा मॉलिक्यूल कसा असतो, जिवंत असतो. निर्जीव पदार्थापासून त्यांनी जिवंतेचा डीएनए मॉलिक्यूल तयार करून दाखवला. त्या दिवसापासून फिलॉसॉफीमध्ये शिकवणं बदललं. चैतन्यातून जडाची निर्मिती होते हे शिकवणं बंद झालं. जडातूनच चैतन्याची निर्मिती होते.
जड आणि चैतन्य एकमेकासोबतच राहते, एकाला दुसऱ्यातून बाहेर काढता येत नाही. हाच नियम तो आहे. मॅटर इज कन्व्हर्टेड इंटू एनर्जी, एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू मॅटर, बोथ आर इंटरचेंजेबल अँड इनसेपरेबल. हा जो नियम आहे तो नियम या शास्त्रामध्ये मग लागू झाला. मुद्दा मला एवढंच सांगायचं होतं, हे आत्मा नावाचं प्रकरण या जगामध्ये सिद्ध होत नाही. आपल्या देशात प्रेमात पडलेले लोक खोट्या पुड्या सांगण्यात खूप हुशार आहेत आणि त्यात सुरुवात झाली. आता तर कसं माहिती पॅकिंगच आहे. विमानातच होतं म्हणते, कोणतं पुष्प विमान. आता लक्षात घ्या, विमानाच्या काळात आहे. आज जर लढाई झाली तर आजच्या काळामधल्या लढाईमध्ये रथ घेऊन जातील लोक का रणगाडा घेऊन जाईल? काय घेऊन जाईल? मग त्यावेळेस विमानं होते आणि लढाई बाणानं सुरू होती. लॉजिकली उत्तर तरी पटते का? ज्या वेळेस विमानाची टेक्नॉलॉजी डेव्हलप होते त्यावेळेस सगळ्याच टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या असतात. त्यामुळे तिकडे विमान होतं आणि इकडे बाण होता. आणि मेडिकल सायन्स, मग लक्ष्मणाची जखम बुजवाले हनुमान उड्या मारे जडीबुटी आणण्यासाठी. काही ताळमेळ लागणे लक्षात घ्या. मुद्दा माझा असा आहे की खोटं बोलून रेटून देणे ही सुद्धा काही लोकांची परंपरा आहे. त्यामुळे आता लक्षात घ्यायचं की या पद्धतीनं या आत्म्याचं समर्थन करण्यासाठी अनेक पुड्या सोडतात. पुडी नंबर 1 शास्त्रज्ञांनी प्रयोग केला. मरणाऱ्या माणसाले काचाच्या पेटीत टाकले. ऐकलं असेल तुम्ही, बरोबर आहे? या देशात बरं हा प्रयोग खेड्यापाड्यात पोहोचला. या देशातला एकही प्रयोग खेड्यातल्या लोकांना माहीत नाही, पण हा प्रयोग बरोबर पोहोचला. आणि मग मरणारा माणूस काचाच्या पेटीत टाकल्यानंतर ती काचाची पेटी ताळकन फुटली आणि मग तिथं सिद्ध झालं की याच्यातून कोण बाहेर पडला. बरं, जगभर असे प्रयोग होत असतात का? हे एवढे बिनडोक्याचे शास्त्रज्ञ आहे का? त्याला जर आत्म्याला पकडायचं असतं तर लोक काचाची पेटी काय गेली असती? कायची गेली असती? लोखंडाची गेली असती. कुठं प्रयोग झाला, कोण केला, काही संदर्भ नाही, पण असा प्रयोग झाला. हे आत्म्याच्या प्रेमात पडणारे लोक आत्मा शुद्ध करण्यासाठी सांगितलेल्या ह्या फक्त गोष्टी एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. या जगामध्ये आत्मा नाही. त्याची एक गंमत सांगतो मी तुम्हाला. फारच लोक आजकाल हुशारीनं बोलतात. बाबा महाराज सातारकर पाहिले का तुम्ही? पाहिले? ऐकलंय. म्हणजे शरीर नाशवंत आहे आणि आत्मा अमर आहे. आणि आपण म्हणतो मरण पावलेत आणि मरण पावल्यानंतर निरोप घेऊन येणारा म्हणतो के गेलेत आणि त्यांना पोचवायचं आहे. ते गेलेत आणि त्यांना पोचवायचं आहे. म्हणजे त्यांना असं म्हणतात ते गेले म्हणजे ते म्हणजे कोण? आत्मा. आणि त्यांना पोचवायचं आहे म्हणजे कोण? शरीर. या पद्धतीची सगळ्या शाब्दिक गडबडी करतात. मी तुम्हाला माझ्या कॉलेजमधलं उदाहरण सांगतो. मी अमरावती विद्यापीठामध्ये डिबेटर म्हणून सिलेक्शन झालं आणि माझी परिस्थिती खूप चांगली होती. म्हणजे बीपीएलचं कार्ड घरी होतच, म्हणून मग नोकरी जॉईन करणं होती. मी ती काही विद्यापीठाच्या डिबेट, पण मी कॉलेजमध्ये खूप मोठा डिबेटर होतो. आज माझ्यासोबत विजयले सगळे म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या फिलॉसॉफीच्या प्राध्यापकाची पोरगी साधना गोखले, पाप फिलॉसॉफीचा प्राध्यापक. आणि मी 4 वाजेपर्यंत वावरात आणि डवरा सोडून मग अमरावतीत डिबेटले. वादविवादाचा विषय असा होता की माझ्याच कॉलेजमध्ये मी वादविवादाचा विषय ठेवला. तर बरं, मी इतके पारितोषिक आणले होते की मी म्हटलं हे सगळे विषय चोपडे झाले वादविवादासाठी. मी सांगतो तो विषय ठेवा. मग विषय सांगितला. सांग म्हणजे कोणता विषय? मी म्हटलं विषय असा ठेवा की वाढत्या विज्ञानामुळे अध्यात्माची गरज संपली. विषय ठेवला. या डिबेटचे नियम तुम्हाला माहित असेल. एक बाजूने बोलणारा लागते, एक विरोधात लागते. आता बाजूच्या बोलणाऱ्याला माझ्यासोबतच्या टीम मध्ये जो होता त्याला मीच मुद्दे दिले. वादविवाद सुरू झाला. माझ्यासोबतचे सगळे वादविवादपटू आज क्लासरूम ऑफिसर आहेत. सगळे मी एकटाच खडू घासायला गेलो. या वादविवाद असताना किशोर फुले हा विद्यापीठाचा PRO आहे. सुनील फुलवारी नावाचा आज SP आहे. आणि आम्ही वर्गातले 3 जे होतो त्यातला पहिला चंद्रशेखर खंडारे चंद्रपूर अमरावती जिल्हा परिषद कॅपो आहे. त्या 3 नंबरचा मी माझी परिस्थितीच काही सोयीची नव्हती म्हणून मी कडू घासायला चंद्रपुरात गेलो. तर मी त्यांना हे सांगितलं की हा विषय असा आहे. विषय म्हटलं त्याला मुद्दा असा सांग, असं बोलायचं. विषयाला सुरुवात झाली. मी त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. पहिला वक्ता आला, त्यानं सांगितलं की हे अध्यात्मवादी असं म्हणतात की विज्ञान कितीही वाढलं असेल तरी अध्यात्माची गरज आहे, माणसासाठी गरज आहे.
आणि जर अध्यात्मवादी अध्यात्माची गरज आहे असं मनात वाटत असेल तर अख्खं अध्यात्म आत्म्यावर उभं आहे. आणि आजपर्यंत विज्ञानानं सगळे जे संशोधन केले, शोध लावले, ते सगळे संशोधन ते वापरते आहेत. मग या अध्यात्मामधला आत्मा हे असं म्हणतात की त्याला रंग नाही, रूप नाही, वास नाही, चव नाही, त्याला धरता येत नाही, बांधता येत नाही, असा काहीतरी अमर आत्मा आहे असं ते म्हणतात. असं बोलून पहिला गेला दुसऱ्या बाजूचा, याच विषयाच्या बाजूने बोलायला दुसरा बोलला. काय बोलायचं ते दुसरा आपण मुद्दा काय म्हणला माहिती आहे का? या अध्यात्मवाद्यांना जर असं म्हणायचं असेल की अध्यात्माची गरज आहे तर त्यांनी आपला आत्मा सिद्ध केला पाहिजे. म्हणून आत्मा जर सिद्ध करायचा असेल तर हे वैज्ञानिक साधनांचा वापर करतात. त्यामुळे शरीरात काय आहे, आपल्याला कोणता आजार झाला याच्यासाठी अध्यात्मवादी सुद्धा एक्सरेचा वापर करतात. त्यामुळे एक्सरेच्या संशोधनाचा वापर जर हे स्वतःच्या आजाराला करण्यासाठी करत असतील, शोधण्यासाठी, तर यांनी त्याच एक्सरेचा वापर कशासाठी केला पाहिजे? आत्मा आहे की नाही हे शोधण्यासाठी केला पाहिजे. आत्मा ज्याच्या शरीरात आहे तसा माणूस तुम्ही आणा, तुम्हाला खात्री असली पाहिजे. आमच्या शरीरातला कदाचित पडून गेला असं, कारण आम्ही मानतच नाही. म्हणून आत्मा ज्याच्या शरीरात असा तुम्ही माणूस आणा, त्याचा फोटो काढा. डॉक्टरनं जर सांगितलं की याला आत्मा म्हणतात, आम्ही मान्य करायला तयार आहोत. आता मी ज्याचं नाव मुद्दाम तुम्हाला सांगितलं होतं किशोर फुले. ह्या किशोर फुले बोलासाठी आले. आता हे सगळे ताकदीचेच बोलणारे होते. त्यांनी छान भाषणाला सुरुवात केली. माझे मित्र आहेत शेजारी, माझे मित्र आहेत शेजारी, पण बौद्धिकदृष्ट्या ते झाले आहेत म्हणे आजारी. त्यांना अध्यात्म आणि विज्ञान याच्यातल्या सीमारेषा समजत नाही. हे आत्मा नावाचं जे प्रकरण आहे ते साधं डोळ्यानं दिसत नाही, आमच्याही डोळ्यानं दिसत नाही, विज्ञानाच्या एक्सरे मध्ये ते सापडूच शकत नाही. त्याचं कारण आहे म्हणे की जिथून जिथून विज्ञान संपते त्याच्या पुढून पुढून अध्यात्म सुरू होते. त्यामुळे विज्ञानाच्या एक्सरे मध्ये अध्यात्माचा आत्मा दिसू शकत नाही. आणि बम टाळ्या वाजल्या पोळे सगळे. त्याच्यानंतर होता माझा नंबर. बरं, सगळे डोळून बसले होते की आता ह्यानं तलवार तर काढलीच, पण आता हा उडवते कोणाला. आणि मी आता माझा नियम होता कोणता माहिती आहे का? चिल्ल लढायला चांगला पहिलवान घेतला पाहिजे ना. चिल्ल चालणार उडवायच नाही. ज्यानं सगळ्यात जास्त टाळ्या घेतल्या त्याला उडवायचं. किशोर फुलेचा मुद्दा मी छान घेतला की आमचे मित्र आम्ही आजारी आहे असं संबोधून आपल्या बौद्धिक आजारपणाला तुमच्या पुढे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते असं म्हणतात की आमच्या एक्सरे मध्ये तुमच्या अध्यात्मातल्या आत्म्याचा फोटो निघू शकत नाही, कारण जिथून विज्ञान संपते त्याच्या पुढून आमचं अध्यात्म सुरू होते. समजा मी जर आता बोलता बोलता अशी मान टाकली तर तुम्ही म्हणा बाळ्या चांगला बोलून राहिला होता, आता बोल रे. त्यावेळेस मी उत्तर असं देईल की मी एका पोरीच्या प्रेमात पडलो. मग आता त्याचा काय संबंध आहे? नाही, मी ज्या पोरीच्या प्रेमात पडलो त्या बापाचा किशोर फुले खूप चांगला मित्र आहे आणि किशोर फुले माझ्या मनात जे आहे ते करून देऊ शकते, कारण माझा फाटका पॅन्ट पोरीच्या बापाच्या प्रतिष्ठेत बसत नाही. त्याच्यामुळे त्या पोरीला काही तो मला भेटू देत नाही. मग किशोर फुले मला विचारतील बाळ्या त्या पोरीचं नाव काय आहे? मी म्हणेल माझी प्रेयशी त्या तुमच्या आत्म्यासारखी स्पेशल प्रेयशी आहे, तिला नावच देता येत नाही. मग तो म्हणाला अरे तिचं गाव तरी सांग. माझी स्पेशल प्रेयशी आहे कोणासारखी? आत्म्यासारखी, जिचं गाव सुद्धा नाही. अरे तिचा रंग सांग, रूप सांग, काहीतरी सांग. मी सांगेल की ते काहीच सांगता येत नाही. मग माझा मित्र म्हणून दिसायला कशी आहे सांग. मी म्हणेन मला दिसायला कशी आहे तेही सांगता येत नाही, कारण बापजनात मी सुद्धा तिले पाहिलं नाही. मग माझा मित्र म्हणून मला येड्या तू जे बोलतो त्याच्यावरनं तुझ्या डोक्यातला मेंदू माणसाचा आहे की हल्याचा म्हणजे रेड्याचा आहे आम्हाला शंका येतो. कारण जी पोरगी तुला दिसलीच नाही तिच्या प्रेमात तू पडला कसा. मग तेव्हा मी त्याला उत्तर देईल कोणतं? माझ्या प्रेयशीतने तुला कळणार नाही, कारण जिथून जिथून तुमचं अध्यात्मशास्त्र संपते त्याच्या पुढून पुढून माझं प्रेमशास्त्र सुरू होईल.
माझं बोलणं जर हल्याचं लक्षण होणार असेल तर हे सुद्धा असंच बोलून राहिले. अरे ते दिसलंच नाही त्याच्या प्रेमात तुम्ही पडले कसे? माझं बोलणं जर मूर्खपणाचं होत असेल तर हे त्याच मूर्खपणाचं आहे. आणि बुद्ध मला असं सांगायचं होता, त्याला जेवढ्या काळ्या नसन पडल्या त्याच्या चौपट आपण करून घेतल्या. तिथं काय करत नसते, तिथे तात्विक वादविवाद नसते, कोणाचं चांगलं झालं आणि कोणाचं असं झालं. जास्त टाळा वाजला मुद्दा खातात. मुद्दा मला सांगायचा असा होता की या पद्धतीनं सुद्धा आत्म्याचे वर्णन केले जातात. या जगामध्ये आत्मा नाही, त्याच्यामुळे पुनर्जन्म. मग ज्याचे पुनर्जन्म होतात ते केशेष येतात. काय केशेष येतात? आजाचा पुनर्जन्म झाला आणि बोलायला लागला. आता पावर किती गडबड आहे. माणसाच्या स्मृती कुठं असतात? मेंदू. माणूस मेला का त्याचं काय करतात? एक तर जाळतात किंवा गाळतात. म्हणजे मेंदू काय झाला? जळला आणि बरोबर आहे. मग आता पुढच्या जन्मामध्ये स्मृती जाण्यासाठी आत्म्याने शरीर आहे का? आहे का शरीर? अशरीरी आत्मा, दिसतच नाही तो, काहीच नाही त्याला. मग मला एक सांगा, या जन्मातल्या याच्या ब्रेन मधल्या स्मृती, आत्म्याने शरीरच नाही, बरोबर आहे. हा आत्मा दुसऱ्या जन्मात गेला, या जन्मातल्या याच्या स्मृती दुसऱ्या जन्मात जाण्यासाठी माध्यम काय आहे? काहीही माध्यम नाही. लक्षात घ्या, ह्या खोट्या स्टोऱ्या असतात. कशासाठी? कशासाठी? लक्षात घ्या, कशासाठी? हा सिद्धांत खरा आहे हे दाखवण्यासाठी. कारण या समाजातली जात आणि जातीनुसार विभागलेली माणसं जर जात तोडून या देशात एकत्र आले तर हे आरडीएक्स अख्खी व्यवस्था काय करू शकते? उधळून लावू शकते. आणि म्हणून लक्षात घ्या, सगळ्याच शेतीवर होते, सगळे. दुसरा व्यवसायच नव्हता ना. ज्यानं निवड शेती केली ते काय झाले? कुणबी झाले. पण कोणते कुणबी? जैन शेती करताना तासत तिरी पेरले, तिरोळे कुणबी. जैन शेती कुठे केली? जंगलात केली. जंगल तोडलं, शेती केली, झाडे कुणबी. इकडे लोणारे कुणबी आहे, बरोबर आहे. लोणारे कुणबी म्हणजे लोणी विकणारे कुणबी. लोण म्हणजे मीठ होते. शेतीत मीठ करून ज्यांनी मिठाचा व्यवसाय केला, कोणते कुणबी? लोणारे कुणबी. ज्यांनी धान्याची शेती केली ते धनोजी शेती, तिकडे धनोजी कुणबी, चंद्रपुरीला. आता लक्षात घ्या, शेती करता करता ज्याच्या वावरात तेलबिया होत्या, तेलबिया, ज्यानं शेती केली, तेल काढलं, तो कोण झाला? तेली. पण ज्यानं तेलबिया विकत घेऊन एकाच बैलानं तेल काढलं, तो कोणता तेली झाला? एक बैल तेली. ज्यानं 2 बैल वापरून तेल काढून शेती केली, तो कोणता झाला? अरे जिरे तेली, आपलं एरंडेल तेली आहे. कोणती तेली? एरंडेल तेली. म्हणजे माझ्या शाळेत एक बाई होती, ते विचित्र बोलता येतो. बाई म्हटलं करून टाका ना, तुमच्याकडे पोरगी आहे, त्याच्याकडे पोरगी जमत नाही आम्ही पोरगी. म्हटलं करून ते एक बैल तेली आहे म्हणे आणि एरंडेल तेली आहे म्हणे. म्हटलं तुम्ही तर पगार घेता, एरंड्याचं पीक होतच नाही, आता काय एरंडेल तेली घेऊन बसले. म्हणजे इतकं अजून शिक्षणाच्या क्षेत्रात हे लक्षात घ्यायला. शेती करता करता ज्यानं भाजीपाल्याची शेती केली तो कोण झाला? माळी झाला, बरोबर आहे. माळी म्हणजे ज्यानं भाजीपाला केला तो झाला माळी. ज्यानं फुलं पिकवले तो कोण झाला? फुलमाळी. ज्यानं जिरं पिकवलं जिरे माळी, लसण माळी, काका. म्हणजे नुसता सध्या नाश झालाय सगळा, लक्षात घ्यायचं. आणि या पद्धतीनं सगळी माणसं विभागली गेली. ही माणसं स्वतःच्या प्रश्नासाठी एकत्र येत नाही, व्यवस्था त्यांना येऊ देत नाही. त्याच्यासाठी हा सिद्धांत सांगितला जाते. त्यामुळे पुनर्जन्माला अस्तित्व नाही, शक्य नाही. आता खालचं उदाहरण पाहिजे. आता हे कसं खोटं ठरते? जन्म क्रमांक 1 आपला झाला, ठीक आहे. जन्म क्रमांक 1 झाल्यानंतर मी जे काही केलं त्याच्या आधारावर किती नंबरचा जन्म भेटला? 2 नंबरचा. आता लक्षात घ्या, मला 1-2 नंबरचा जन्म कशामुळे भेटला? 1 नंबरमुळे. म्हणजे 1 नंबरमुळे जे काही मी पाप पुण्य केलं त्याचा परिणाम म्हणून काय भेटला? 2 नंबर. म्हणजे मग 2 नंबर मध्ये जे मी करेल ते पापही होणार नाही, पुण्य होणार नाही. कारण ते कोणत्या नंबरचे फळ आहे? 1 नंबरचे, बरोबर आहे. मग मी 2 नंबरच्याच जन्मामध्ये माझा आत्मा न्यूट्रल होतो. धनही प्रभार नाही, प्लसही नाही आणि मायनसही नाही. कारण 1 जन्मामध्ये मी जे चांगले कामं केले होते त्याचा परिणाम म्हणून, वाईट कामं केले होते म्हणून त्याचा परिणाम म्हणून मला दुसरा जन्म भेटला. आणि दुसऱ्या जन्मात मी हे कामं करणे
हेच माझ्या जन्माचं काय आहे, सार्थक आहे. मग दुसऱ्या जन्मामध्ये जर मी न्यूट्रल होत असेल तर मला 3 नंबरचा जन्म कसा काय भेटला? काही आधार नाही, काही तात्विक त्याला पुरावा देता येत नाही. आणि जन्म किती आहे बाबा? किती योनी? 84 योनी. 5 कोटी म्हणते का काय म्हणते ते जन्म आहे. मुद्दा लक्षात घ्या. एक शेवटची कथा थांबतो या ठिकाणी आपल्या इथं. आणि याच्यातही गाजर दाखवलं. याच्यात काय दाखवलं? गांजर समजते ना? गांजर म्हणजे कसं? सोपं आहे, लक्षात घ्या. हे एवढा जन्म, त्याच्यात ते मग यम दाखवतो ते यम, आणि त्याच्यात मग ते नरक पाप केलं तर म्हणजे सगळे काय सांगितलं? पुण्यच करा. बरोबर आहे. आता पहा, पुण्य कशासाठी? मोक्ष भेटण्यासाठी. आता पहा किती जोरदार काम आहे. सगळे जन्माचा उद्देश सांगितला. आपल्या जन्माचा उद्देश काय? मोक्ष मिळवण्यासाठी. मोक्षात काय असते? जन्मही नाही, मृत्यू नाही. हा मोक्ष म्हणजे जेव्हा तुमचे 100% पुण्य होईल त्यावेळेस तुम्हाला स्वर्गातच जागा, ब्रह्मदेवाच्या बाजूला बसाचं. अमृताचे घाट आहे, जोरदार व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे. खूपच बोर झाले तर डान्स कोणाचा पाहायचा सांगायचा? अप्सरेचा पाहायचा, उर्वशीचा पाहायचा का मनकेचा पाहायचा? बरोबर आहे. रंबा पाहिजे, कोण पाहायचा? म्हणजे मुंबईतले डान्सदार बंद आहे, सध्या स्वर्गातच सुरू आहे. त्याला स्वर्गातच जावं लागते. आता लक्षात घ्या, ही सिच्युएशन प्राप्त होणे म्हणजे काय होणे? मोक्ष. पण मोक्ष कसा भेटतो का? त्यासाठी काय करावं लागतं? पुण्य. लक्षात घ्या. हे किती जोरदार डोकं वापरलं. हा मोक्ष सगळ्याला हवा असा पाहिजे. बरोबर आहे. मी एका शिबिरात बोललो, एका बाईनं प्रश्न विचारला, माणसाला मोक्ष भेटला तर त्याच्यासाठी स्वर्गात काय आहे म्हणे? आमच्यासाठी स्वर्गात काय आहे म्हणे मोक्ष भेटला तर? बायांना मोक्ष भिक्ष ह्या हिशोबातच नाही आहे. नवऱ्याला सगळं भेटलं पाहिजे, त्याच्या व्यवस्थेसाठी तुम्ही आहे. तुम्हाला कोण सांगत तुमच्यासाठी काही आहे? आता लक्षात घ्या की हा मोक्ष भेटण्यासाठी काय करायला लागते? आता प्रत्येक माणसाला ही गोष्ट पाहिजे, बरोबर आहे. आणि हे करायसाठी काय पाहिजे? पुण्य. आणि पुण्य काय केलं मिळते? ब्राह्मणाने दान द्या. आधी गडबड लक्षात. कशी व्यवस्था लावून टाकली बरोबर, बगर कष्टाची. ब्राह्मणाला दान द्या, ब्राह्मणाला दक्षिणा द्या, ब्राह्मणाला सेवा करा, म्हणजे तुम्हाला काय भेटते? पुण्य भेटलं तर काय भेटते? आता कथा सांगतो तुम्हाला. एक होता कुंभार. 5000चं गाढव म्हणजे गध आपल्या भाषेत घेतलं. ते गध इतकं भारी होतं, जितकं खाले टाकलं तितकं खाऊन टाके, आणि पाठीवर ओझं टाकलं बाजारासाठी की रपकन खाली बसली. कुंभार आले, पडला प्रश्न, या गध्याचं करावं तर कसं करा? कारण खाले टाकलं तर रप सगळं खाऊन टाकते, बाजाराला जायला निघालं, पाठीवर ओझं टाकलं का खाली बसते. करावं तर काय करावं? मग शेवटी आपल्याकडे यंत्रणा आहेच ना, वरचा चालला नाही तर आपण कुठे जाऊन विचाराले? तिकडेच. बरोबर. मग गेला महाराज 5000चं गधव घेतलं. महाराज काही केलं ते पाठीवर ओझं टाकलं का चालत नाही, खाली बसते. महाराज जेवढं खातं तेवढं खाऊन टाकते. इनकमिंग कमी आहे महाराज, गध्यामुळे आउटगोईंग जास्त आहे. सगळा घर बसायची वेळ आलेली आहे. महाराजांना त्याला आयडिया सांगितली. अबे 3 घे म्हणे काड्या. पहा त्या आपट्याच्या काड्यासारख्याच. ह्या 3 काड्या असं टोक कर म्हणे. ह्या 3 काड्या त्याच्या तोंडाने मागं अशा पक्क्या बांध म्हणे, म्हणजे सुटल्या नाही पाहिजे. ह्या 3 काड्या असं टोक करायचं. आणि एक गाजर घे म्हणजे गाजर. पाठीवर त्याच्या ओझं टाकलं का पटकन गाजर लटकून दे म्हणे. आणि एक काम कर म्हणे, जेव्हा बाजार येईल तेव्हा ते गाजर काढून टाक, नाही तर गध्याचे लायनर खराब होतील, ब्रेक लागणार नाही. किंवा बाजार चालला जाईल मागं पण गध थांबणार नाही. बरोबर त्यानं आयडिया केली. त्यानं तशाच काळ्या घेतल्या, मस्त पाठीवर ओझं टाकलं, एकदम गांजर लटकवलं. लक्षात आलं. आणि जे गद तुरु 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 चालायला लागलं. गद कशासाठी चालायला लागलं? गांजर खासाठी. गाद जाय गांजर खासाठी, गांजर जाय पुढे पुढे. बरोबर बाजार आल्यावर त्यानं गांजर काय केलं? काढून टाकलं. गद खाली बसलं. बढिया मस्त धंदा केला. पैसे आल्यामुळे महाराज त्या कुंभारानं काय केलं माहिती आहे का? बायकोसाठी घेतलं. पण एवढी आयडिया ज्या महाराजांना दिली म्हणजे दक्षिणा, गुरुदक्षिणा द्यायला लागल ना, तर त्याच्यासाठी घेतलं. मस्त आनंदानं घरी आला. त्या महाराजाच्या घरी गेला आणि त्या महाराजाने म्हणे, महाराज मग प्रश्न पडला म्हणे की धंदा मडके मी बनवतो, आजपर्यंत गधे मी हँडल केले,
कारण मला समजलं नाही म्हणे बैठक होतं कसं चालवावं, तुम्हाला कसं समजलं म्हणे. महाराजांना छान उत्तर दिलं, अबे तुमच्यावरच समजलं म्हणे. कोणाला समजलं? तुमच्याहून समजलं. तुमच्या पुढे मोक्षाचं दांगर धरलं म्हणून तुम्ही जातीचं ओझं पाठीवरून वाहून नेलं. हे जे मोक्षाचं दांगर आहे, सगळ्या माणसाने पुण्य पाहिजे होतं. आणि पुण्य कशातनं भेटते तर आपल्या जातीत जी कामं आपल्या वाट्याला आली, म्हणजे महार माणूस असेल तर त्यानं ढोरं तोडले पाहिजे, मादगी असेल तर त्यानं चपलाच तयार केल्या पाहिजे, माळी असेल तर त्यानं शिकू नये त्यानं शेतीच केली पाहिजे. या जातीतले कामं तुम्ही केली की काय भेटते? पुण्य. पुण्य. आणि पुण्य भेटला की काय भेटते? आपले माणसं मोक्ष प्राप्त करासाठी जगले, पण जातीवर पाठीचं ओझं घेऊन जगले. आणि हे असंच चालू राहावं याच्यासाठीची ती सगळी यंत्रणा आहे. याच्यामुळे आपल्या देशातली जाती व्यवस्था टिकून आहे. या देशातल्या सगळ्या महापुरुषांना या देशामध्ये समता पाहिजे होती. ती समता प्रस्थापित करण्याच्या वाटेनं निघालेले आपण सहप्रवासी आहोत. त्याच्यासाठी हा विषय होता.